मुळामध्ये घरामध्ये बसलेले जे प्रेत आहेत किंवा पित्र आहेत हेच तुम्हाला सुधरू देणार नाहीत किंवा केलं जाणाऱ्या श्राद्धाविषयी कर्मकांडाद्वारे कोणतीही त्रुटी राहिली, त्याला सद्गती प्राप्त नाही झाली, 1 पिढी 2 पिढी 3 पिढी 4 पिढी गेल्याच्या नंतर असा पित्र हा त्याच्या पितृयोनीमध्ये 400 वर्ष कंप्लीट करतो। हे पित्रांपेक्षा भयंकर ताकदवर सुद्धा असतात आणि भयंकर उपद्व्यापी सुद्धा असतात। आणि ओम सतनमो जाडेश गुरुजी कॉलेज बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ बाबा कॉलेज अलख निरंजनादेश। आजचा हा व्हिडिओ म्हणजे येणार जो आता पितृपक्ष आहे किंवा ज्याला आपण पितृ पंधरवडा म्हणतो, तर या पितृ पंधरवड्याबद्दल माहिती देणार आजचा हा व्हिडिओ खास करून असणार आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा। हा यासाठी म्हणत आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला सांगणार आहे किंवा पितरांबद्दल जी काही माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, निश्चितपणे यकीनवाने ही माहिती तुम्हाला संपूर्ण यूट्यूबवरती कुठेही भेटणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुम्ही तुमचा वेळ काढून हा व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करावा। सर्वात आधी आपण समजून घेऊ की पितृपक्ष हा नक्की कधी चालू होत आहे किंवा पितृ पंधरवडा हा कधी चालू होणार आहे, तो आपण आधी समजून घेऊयात। बरं, आता पितृपक्ष कधी चालू होणार हे समजून घेण्यापूर्वी मित्र म्हणेल की पितृपक्ष जो 2024 मध्ये आलेला आहे हा या संपूर्ण 20 वर्षातला सर्वात खराब जाणारा पितृपक्षसुद्धा असणार आहे। आता तुम्ही म्हणाल की नाजी आम्हाला घाबरवत आहेत की काय, परंतु नाही, तसं नाही आहे। आता याच्यामागे रिझन काय आहे किंवा हा पितृ पंधरवडा किंवा ज्याच्यामध्ये हे जे 15 दिवस आहेत हे आत्तापर्यंतचे 15 ते 20 वर्षातले सर्वात खराब जाणारे 15 दिवस का असणार आहेत ते पण आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण समजून घेऊया हा पितृपक्ष हा कधी सुरुवात होत आहे। दिनांक 18 सप्टेंबर 2024 ज्या दिवशी आहे बुधवार, म्हणजे ही ॲक्च्युअलमध्ये आता पंचांगानुसार जर बोलायचा प्रयत्न केला तर ही क्षय तिथी असणार आहे। पौर्णिमा ज्या दिवशी आता संपेल आणि पौर्णिमा संपून थोडक्यामध्ये 8:04 नंतरचा हा पितृपक्ष खऱ्या अर्थी सुरुवात होणार आहे। म्हणजे 18 तारखेला म्हणजे 18 सप्टेंबर 2024 सकाळी 8 नंतर हा पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा ज्याला आपण म्हणूया, जो की असणार आहे 16 दिवसांचा हा सुरुवात होत आहे। बरं, आता हा पितृपक्ष खराब काय आहे किंवा पितृपक्ष मी तुम्हाला म्हटलं की सर्वात खराब जाणारी वेळ असणार आहे 15 दिवसांची, ती कशासाठी ते पण आता आपण समजून घेऊयात। जसं की मी तुम्हाला म्हटलं की गेल्या 15-20 वर्षातले सर्वात जास्त खराब जाणारे पितृ पंधरवड्याचे दिवस असतील, त्याच्या मागे रिझन काय आहे, कारण या स्थितीमध्ये किंवा याच पितृ पंधरवडा ज्या दिवशी सुरुवात होते त्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे। भलेही ते भारतामध्ये दिसणार नसेल, परंतु यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं की चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो, भले ते आपल्या भारतामध्ये दिसणार असो किंवा भारतामध्ये दिसणार नसो, परंतु या चंद्रग्रहणाचे किंवा या सूर्यग्रहणाचा जो तिथी असेल किंवा जो वेळ असतो याच्यामध्ये निश्चितपणे संपूर्ण पृथ्वीतलावरती याचा प्रभाव हा होताना दिसतो। त्यामुळे एका भागामध्ये चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण दिसत असेल, दुसऱ्या गोलार्धामध्ये ते दिसत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की तिथे त्याची इफेक्ट होत नाहीत। निश्चितपणे त्याचे इफेक्ट होतात। प्रमाण कुठे असते की आपल्याला इथे वेद म्हणा किंवा त्याचा सूतक काळ हा पाळायची गरज नसते, परंतु चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो संपूर्ण पृथ्वी तलावरती कुठे जरी होत असेल तर त्याचे पडसाद निश्चितपणे किंवा ते चंद्र किंवा सूर्यग्रहणाची वेळ निश्चितपणे त्याची इफेक्ट देणारीही असतेच। म्हणजेच खंडग्रास चंद्रग्रहण जे आहे हे भाद्रपदची जी पौर्णिमा आहे ज्या दिवशी पितृपंधरवडा किंवा पितृपक्ष किंवा महालय ज्याला आपण म्हणूया हे प्रारंभ होत आहे, त्याच दिवसाच्या सुरुवातीपासून चंद्रग्रहण सुद्धा लागू असणार आहे। आणि सेकंड पॉईंट, ज्या दिवशी आता हा भाद्रपद अमावस्या येत आहे ज्याला आपण पितृपक्षाची एंडिंग म्हणतो किंवा सर्व पितृ अमावस्या आपण ज्याला म्हणतो, वर्षातली सर्वात मोठी अमावस्या त्याच्यामध्ये सुद्धा ही अमावस्या गणली जाते ज्याला सर्व पित्रे अमावस्या म्हणतात। या पितृ अमावस्येच्याच दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण सुद्धा आलेले आहे। म्हणजे पहा, पितृ पंधरवड्याची सुरुवातच मुळामध्ये होत आहे ती चंद्रग्रहणापासून, आणि पितृ पंधरवड्याचा जो शेवट किंवा ज्याला पितृ अमावस्या म्हणतात त्या अमावस्याचा शेवट होत आहे सूर्यग्रहणापासून। जसे की चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही, त्याच अनुषंगाने हे सूर्यग्रहण सुद्धा आपल्या भारतामध्ये दिसणार नाही, परंतु त्याची इफेक्ट म्हणा निश्चितपणे संपूर्ण पृथ्वीतलावरती आपल्याला जाणवताना दिसणार आहेत। म्हणजे पंधरवडा सुरुवात होताना आणि पंधरवडा संपताना दोन्हीचा समन्वय पहा कसा आलेला आहे। हा ग्रहणापासून सुरुवात आणि ग्रहणापासूनच एंड अशा अनुषंगाने आलेला आहे। त्यासाठी मी म्हटलं की हा जो 15 दिवसाचा पिरियड असेल जो की पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा किंवा ज्याला आपण महालय म्हणतो, हा निश्चितपणे चुकीची वेळ असणार आहे किंवा अत्यंत विचित्र पद्धतीच्या घटना होण्याचे चान्सेस याच्यामध्ये बनलेले आहेत। शिवाय पहा, पितृपक्षाची जी सुरुवात होत आहे ती सुद्धा गंड नामक एका योगावरती होत आहे। आता गंडयोग म्हणजे काय, जे ज्योतिष जाणकार आहेत किंवा जे शास्त्र प्रणेते आहेत त्यांना माहिती आहे। गंड नामक जो योग असतो हा अत्यंत मी तर ज्याला म्हणेल की अशुभ योग हा मानला गेलेला आहे। इव्हन याची शांतीसुद्धा केली जाते। एखाद्याच्या पत्रिकेला किंवा एखाद्या बालकाच्या पत्रिकेला जर गंड नामक योगामध्ये त्याचा जन्म जरी झालेला असेल तर याचं गंड नामक शांतीसुद्धा ब्राह्मण देवता म्हणा किंवा ज्योतिषकार हे करून घ्यायची त्या व्यक्तिरेखेला सांगतात। त्यामुळे या पितृपक्षाची सुरुवात या
योगामध्ये होत आहे, म्हणजे गंड नामक योगामध्ये याची सुरुवात सुद्धा होत आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखीन एक घटना ज्योतिषशास्त्रामध्ये अशी सुद्धा होणार आहे की सूर्यदेवता हे नीचारोही होणार आहेत याच पंधरवड्याच्या कालखंडामध्ये. म्हणजे सूर्यदेवता त्यांची राशी बदलून हे कन्या राशीमध्ये असतील आणि त्याच्या समोरील राशी ज्याला तुळा राशी म्हणतात, ज्याच्यामध्ये सूर्यदेवता हे नीचारोही होतात. तर सूर्यदेवता सुद्धा खास करून हे सर्वांना चांगली फळं देणारे या पंधरवड्यामध्ये नसणार आहेत. त्यामुळे इतर किंवा ग्रहमान जर पाहिलं तर ग्रहमाने संपूर्णपणे विपरीत किंवा ज्याला आपण म्हणून उलटं फिरणारं या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये असणार आहे. शिवाय पहा, वर्तमान स्थितीमध्ये जे संवत्सर चालू आहे, संवत्सर म्हणजे ज्याची सुरुवात आपण पंचांग ज्याला म्हणू, अशा 60 संवत्सरांचे पंचांग बनलेले आहेत. प्रत्येक वर्षाचं संवत्सरही बदलते. हे ज्योतिष जाणकारांना माहिती असेल किंवा जे पंचांग वाचतात त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि वर्तमान स्थितीमध्ये जे क्रोधी नाम संवत्सर चालू आहे हे 38व्या नंबरचं किंवा 38व्या क्रमांकाचं संवत्सर वर्तमान स्थितीमध्ये चालू आहे, जे की मंगळाला खास करून प्रणित आहे. त्यामुळे या 15 सूर्य असेल किंवा मंगळ ग्रह असेल यांची दिशा किंवा विपरीतता हे आणखी तीव्र करणार आहेत. आणि शिवाय जसं की मी म्हणलं, याची सुरुवात आणि याचं एंडिंगच जर समजा ग्रहणासारख्या अशुभ तिथीने होत असेल, गंड नामक योग हा चालत असेल, तर याच्यातनं आम्ही बोध काय घेतो किंवा ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिष काय सांगतात की हा जो 15 दिवसाचा कालखंड आहे हा निश्चितपणे म्हणजे गेलेल्या 15-20 वर्षातल्या कालखंडापेक्षा अत्यंत वर्तमान स्थिती किंवा उलटापालट करणारा हा ठरणार आहे. आता या महालय किंवा ज्याला आपण पितृपक्ष म्हणूया, हे तुम्हाला माहिती आहे किंवा समजून घ्या. 16 दिवसांचा कालखंड आहे ज्याला आम्ही महालय म्हणतो किंवा पितृ पंधरवडा म्हणतो. हा ॲक्च्युअलमध्ये 16 दिवसांचा पूर्णपणे कालखंड असतो. या 16 दिवसाच्या कालखंडामध्ये थोडक्यामध्ये जे आपले होऊन गेलेले पूर्वज आहेत, वंशज आहेत, पित्र आहेत, ते आपल्या घरी येत असतात. घरी कशासाठी येत असतात? त्यांचा पाहुणचार त्यांनी करून घ्यावा, त्यांचं काहीतरी करता यावं किंवा त्यांच्यासाठी कोणी काहीतरी करावं यासाठी ते आशेने आलेले असतात. समजा आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो आणि त्या पाहुण्याने त्याचा दरवाजा बंद करून घेतला तर इफेक्ट काय होणार आहे? हा इफेक्ट निश्चित असं होणार आहे की आपल्याला राग येणार आहे. त्याच अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी जे पित्र ज्या त्या घरामध्ये जात असतात, परंतु त्यांच्या विधी म्हणा, त्यांचा श्राद्ध विधी म्हणा किंवा तर्पण विधी जर हा होत नसेल तर असे पित्र हे अतृप्त राहतात किंवा त्या लोकांना ते श्राप देऊन जातात. हे रियालिटी आहे. याच्यामध्ये काही वेगळं दुमत मांडण्याचं कारणच उरत नाही आहे. त्यामुळे हा पंधरवडा थोडक्यामध्ये महादेवाने जे 15 दिवस जे दिलेले आहेत हे खास करून त्या पित्रांसाठी, त्या वंशजांसाठी दिलेले आहेत, जे होऊन गेलेले आहेत, ज्यांची आस राहिलेली आहे किंवा त्यांच्या फॅमिलीप्रती, त्यांच्या असणाऱ्या नात्यांविषयी ही त्यांच्या मनात जी आसक्ती आहे त्यांना भेटण्यासाठी ते येत असतात. पितृलोकातनं पृथ्वीवरती येण्याचं जे 15 दिवसांचा कालखंड हा देवाने त्यांना दिलेला आहे, हा म्हणजे पितृ पंधरवडा आहे. बरं, आता आपले सर्वच पूर्वज आपल्याला माहिती आहेत का? आपले सर्वच पूर्वज हे आपले चांगले होते का? हे सुद्धा तितकंच मानणं महत्त्वाचं आहे. आता व्हिडिओ सुरुवात करताना मित्र म्हणेल की आयुष्यामध्ये येणाऱ्या 80%हूनही जेवढ्या समस्या निर्माण होतात, जेवढे प्रॉब्लेम एक व्यक्तिरेखा त्याच्या आयुष्यामध्ये फेस करतो, तुम्ही निश्चितपणे यकीन माना याच्या मागे कुठे ना कुठे तुम्हाला पित्र किंवा पित्रांचाच हात असलेला दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रीय भाषेत म्हणा किंवा अध्यात्माच्या भाषेमध्ये याला आपण पितृदोष हा सुद्धा म्हणू शकतो. आता पितृदोष कसा होतो किंवा पित्र अतृप्त असण्याची लक्षणे कोणकोणती आहेत? तर हे लक्षणे कसे दिसतात? मुळामध्ये हे दिसतात त्या व्यक्तिरेखेच्या घरामध्ये, त्याच्या संसारामध्ये. घरामध्ये सतत कटकटी असणे, वादविवाद होणे, मुलांच्या प्रगतीमध्ये किंवा त्या मुख्य व्यक्तिरेखेच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होणे, कामाच्या ठिकाणी असेल, व्यवसायाच्या ठिकाणी असेल, तिथे अडचणी, बाधा उत्पन्न होणे. मुळामध्ये सर्वात मुख्य दोष याच्यामध्ये असं सुद्धा दिसून होतो की एखाद्या घराची पिढी ही खुंटीत होणे किंवा वंशवृद्धीला न लागणे हा सुद्धा सर्वात मोठा जबर पितृदोष याच्यामध्ये मानला गेलेला आहे. याचबरोबर पहा, जी काही आवक जावक आहे किंवा तुमच्याकडे येणारी जी तुमची लक्ष्मी असेल किंवा पैसा असेल, पैसा तरी येत आहे, समोरच्या दाराने पैसा येतो, परंतु पाठीमागच्या दाराने पैसा कधी निघून जातो हे कळत नाही. मग थोडक्यामध्ये पैसाच न टिकणे हे सुद्धा प्रबळ पितृदोषाचे लक्षणं आहेत. वारंवार तुमचे पित्र असेल किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये येणे किंवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने किंवा घटनेने तुम्हाला त्याची जाणीव करून देणे हा सुद्धा एक प्रबळ पितृदोष आहे. तुम्ही एखादं कार्य करायला गेला, ते कार्यामध्ये समजा तुम्ही कोणतं बँक लोन घेतलं असेल, ते बँक लोन न चुकता होणे, त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होणे किंवा त्याच्यामध्ये फायनान्शियल बाजू ही तुमची वीक होणे, त्याच्यामध्ये संकट येणे, याच्या मागे सुद्धा पितृदोष हा निश्चितपणे आहे. मग याच्यामध्ये भांडण असेल, तंटे असेल, नात्यातली दुरावत जाणारी तफावत असेल, जेवढ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात जे खास करून तुमच्या वैयक्तिक आणि शारीरिक आणि सांसारिक जीवनाला लागू होणारे असतील, ह्या सर्व घटनेच्या, या सर्व प्रॉब्लेमच्या मागे निश्चितपणे पित्र म्हणजे आपले होऊन गेलेले पूर्वज हे त्याच्या मागे उभे राहिलेले आपल्याला दिसतात. आता असं तर म्हणता येणार नाही की करणी म्हणा, काळी जादू म्हणा किंवा भानामती म्हणा याचा इफेक्ट होत नाही का? निश्चितपणे याचा इफेक्ट होतो, परंतु असं होत नाही किंवा होऊ शकतही नाही की 100 मधल्या 99 लोकांवरती करणी आणि भानामती ही कोणी केलेली असेल किंवा कोणी करणार असेल.
मुळामध्ये या पित्रांच्या दोषांची प्रखरता तीव्रताच इतकी मोठी असते की ज्या व्यक्तिरेखेला पितृदोष किंवा ज्या व्यक्तिरेखेच्या घरामध्ये पित्र असतात, ज्याच्या मागेच ते पित्र लागलेले असतात, त्या व्यक्तिरेखेची बुद्धीच मुळामध्ये हे भ्रमित होऊन त्या व्यक्तिरेखेला कायम किंवा सतत असे वाटत राहते की त्याच्यावरती कोणीतरी बाहेरचा प्रयोग केला आहे. मग हा प्रयोग बाहेरचा दुसऱ्या कोणी केलेला नसतोच. मुळामध्ये हा प्रयोग किंवा या प्रयोगाच्या पूर्वी त्या व्यक्तिरेखेवरती त्याचेच पित्र हे नाराज असतात, अतृप्त असतात आणि त्याच्या ते घरामध्ये बसलेले असतात, जे त्याची मजा पाहण्याचं काम करत असतात. त्यामुळे या गोष्टी लवकर उलगडा होत नाही किंवा याच्या मागे रिझन काय आहे हे त्या व्यक्तिरेखेला कळून येत नाही. पितृदोषाचा आणखीन एक मुख्य किंवा मेन रिझन आहे की घरामधल्या पूजा बंद पडणे किंवा घरामध्ये कधीच लवकर पूजा न होणे, पूजेमध्ये मन न लागणं, देवी कार्य, धार्मिक कार्य याच्यामध्ये मन लागत नाही किंवा दान धर्म त्या व्यक्तिरेखेच्या हातूनच कधी होत नाही. याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की कितीतरी असे काही केसेस आहेत किंवा असे व्यक्तिरेखा मी स्वतः पाहिलेले आहेत की ज्यांच्या घरामध्ये 35, 40, 45, 50 वर्षाची व्यक्तिरेखा लग्न न झालेले सुद्धा आहेत. म्हणजे 2-2, 3-3 भाऊ बहीण आहेत परंतु कुणाचंच लग्न झालेलं नाही आहे. मग हे सुद्धा प्रबळ पितृदोषाचे लक्षण आहेत. मग हे दोष कळून का येत नाहीत? कारण हे मुळामध्ये ते व्यक्तिरेखा चांगल्या जाणकाराकडे किंवा चांगल्या गुरूंकडे ते पोचू शकत नाही आणि त्यांना पोचू ते पित्र देत नाहीत, जे त्यांच्या कार्यामध्ये अडथळे आणत असतात. थोडक्यामध्ये या पित्रांचं एकच कार्य आहे की तुमचे जेवढे शुभ आणि मंगलिक कार्य आहेत, ज्याच्यातनं शुभता प्रदान होणार आहे, त्या सर्व कार्यांमध्ये बाधा आणि विघ्न आणायचे कार्य हे पित्र करत असतात. त्यामुळे पित्रांची असलेली जी नाराजगी आहे किंवा पित्रांची असलेली जी उदासीनता आहे, हा म्हणजेच आहे पितृदोष. आणि मी कितीतरी पत्रिका किंवा कुंडल्या स्वतः अशा पाहिलेल्या आहेत की मुलाच्या पत्रिकेमध्ये समजा एखादा व्यक्तिरेखा आहे, त्या व्यक्तिरेखेच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, तर त्याच व्यक्तिरेखेच्या पत्रिकेमध्ये असलेला पितृदोष त्याच्या मुलाच्या सुद्धा पत्रिकेमध्ये पाहायला मिळालेला आहे. म्हणजे पिढ्यानं पिढ्या, ज्याला आपण ट्रान्सफर होणे म्हणतो, असे पितृदोष पिढ्यानं पिढ्या लागू होत राहतात जोपर्यंत त्या पित्रांना गती किंवा सद्गतीही प्राप्त होत नाही. त्यामुळे जे आपण कलह, भांडण, तंटे ज्याला आपण म्हणू पिढ्यानं पिढ्या चालत राहतात, याच्या मागे सुद्धा हेच पित्र जबाबदार असतात, जे अशी मजा बघायचं कार्य करतात. त्यामुळे अशा या उन्वाद घालणाऱ्या पित्रांचं करायचं काय किंवा ज्या मजा बघणारं तुमची परिस्थिती खुंटून ठेवणाऱ्या पित्रांचं करायचं काय, पित्र काय, प्रेत काय, ह्या सगळ्या विषयावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता याच्यामध्ये मुख्य 2 गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील की पित्र कोण असतात आणि प्रेत कोण असतात. कारण पितृयोनी आणि प्रेत योनी ह्या दोन्हीसुद्धा वेगवेगळ्या योनी आहेत. आता पित्र कोण होतात किंवा पित्रामध्ये किंवा पितृयोनीमध्ये कोण असतात ते आपण आधी समजून घेऊ. पहा, आपल्या पिढीमध्ये होऊन गेलेले जेवढे व्यक्तिरेखा आहेत ते प्रथमचरणी पित्र या योनीमध्येच येतात. थोडक्यामध्ये आपले वंशज, ज्या वंशजांपासून आपला वंश हा पुढे चालत गेला, जे होऊन गेलेले पूर्वज आहेत, होऊन गेलेले जे वंशज आहेत, ते आपल्या मुळामध्ये प्रथमचरणी होतात पित्र. मग आता हे पूर्वज ज्यांची नावं हे आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम आपल्या आजोबांचे वडील पंजोबा, त्याच्यावरती खापर पंजोबा किंवा त्याच्यावरती थोडक्यामध्ये जे होऊन गेलेले पिढी आहेत, काही लोकांना 7-7 पिढ्यांपर्यंतचे नावे माहिती असतात, कुणाला 8 पिढ्यांचे माहिती असतात. परंतु वर्तमान काळामध्ये आपण तर पाहूयात की मॅक्झिमम लोकांना पंजोबा किंवा खापर पंजोबापर्यंतचेच नावे माहिती असतात. काही जणांना तर तेही माहिती नसतात. आणि सध्याची जी वर्तमान स्थिती चालू आहे याच्यामध्ये धावपळीच्या युगामध्ये आपल्या शेजारी कोण राहतो आहे त्याचं नाव आपल्याला माहीत नाही. मग आपल्याला पंजोबा आणि खापर पंजोबाचे नावं लक्षात राहणं म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. असो, पण सांगण्याचं तात्पर्य की पित्र कोण असतात, तर आपले होऊन गेले जे पूर्वज किंवा वंशज आहेत ते पित्र आहेत. आता या पित्रांमध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात किंवा यांची कॅटेगरी थोडक्यामध्ये तुम्हाला समजेल या भाषेमध्ये. या पित्रांची 2 पद्धतीची कॅटेगरी पडते. पहिली कॅटेगरी किंवा पहिला प्रकार आहे तुम्हाला शुभ आणि चांगला आशीर्वाद देणारे पित्र, आणि दुसरी कॅटेगरी किंवा दुसरा प्रकार आहे तुम्हाला अशुभ आशीर्वाद देणारे किंवा तुम्हाला श्राप देऊन जाणारे पित्र. मग आता याचं वर्गीकरण जे केलं आहे ते कशा आहे ते आपण समजून घेऊयात. चांगला आशीर्वाद देणारे तेच पित्र आहेत जे शांततामय जीवन व्यतीत करून गेलेले आहेत. त्यांची कोणतीच इच्छा, आकांक्षा पाठीमागे उरलेली नाही आहे. ज्यांनी त्यांचे नातवंड, परतोंड हे त्यांच्या अंगावरती खेळवलेले आहेत. सर्वस्व त्यांचं पालन पोषण म्हणजे म्हातारपणाच्या काळामध्ये, वृद्धापणाच्या काळामध्ये त्याच्या मुलाने, त्याच्या नातवाने प्रेमाने त्याचं केलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांनी सगळं जग बघितलं, आनंदाने तो गेला, असा म्हणजे चांगला आशीर्वाद देणारा पित्र आहे थोडक्या भाषेमध्ये. हे तुम्ही आधी समजून घ्या. मग आता श्राप देतात कोण, अशुभ आशीर्वाद देणारे पित्र कोण ते आपण आता समजून घेऊयात. अशुभ आशीर्वाद देणाऱ्या पित्रामध्ये किंवा श्राप देणाऱ्या पित्रांमध्ये सर्वात आधी ते होऊन गेलेले व्यक्तिरेखा येतात ज्यांना त्यांच्या घरच्यांनी अन्ना वाचून मारलेले आहे. त्यांच्या म्हातारपणामध्ये, पडत्या काळामध्ये त्यांचं पालनपोषण किंवा त्यांना व्यवस्थितरित्या पाहिलेलं नाही आहे. थोडक्यामध्ये त्यांचं खाण्यापिण्याचं नीट पाहिलं नसेल, त्यांची दुर्दशा करून त्यांना मारलेलं असेल. किंवा बऱ्याच घरामध्ये पाहतो एखादा म्हातारा व्यक्ती असेल, म्हातारी लेडीज असेल,
तर असे ती व्यक्तिरेखा कधी जात आहेत कधी खपतात असे म्हणणारे 24 तास त्यांच्यापुढे बडबड करणारे सुद्धा स्त्रिया आणि व्यक्तिरेखासुद्धा आहेत. मग असे सर्व व्यक्तिरेखा जे तळतळाटीने गेलेले असतात किंवा जे श्राप देऊन जातात, जमिनीवरती हात आपटून जातात, असे व्यक्तिरेखा प्रथमचरणी असे अशुभ आशीर्वाद देणाऱ्या कॅटेगरीमध्ये किंवा ज्याला आपण म्हणू की श्राप देणाऱ्या पितरांमध्ये उभे राहतात. कारण जित्यापणी किंवा त्यांच्या मातृवयाच्या किंवा त्यांच्या उतारवयाच्या कालखंडामध्ये जर त्यांच्या परिवारानेच त्यांचं संगोपन नीट केलं नसेल, त्यांच्या मुलाने त्यांच्या सोनाने त्यांच्याकडे पाहिलेलं नसेल, त्यांना वाट पाहायला लावली असेल, दर त्यांना 24 तास मी तर म्हणेल की शिव्या श्राप दिलेले असतील, विनाकारण कटकटी केलेले असतील, ते पित्र कधी जात आहेत कधी खपतात असं म्हणून एक पद्धती सतत त्यांच्याबरोबर टोनिंग करणे, वार करणे अशा गोष्टी केलेल्या असतील. हे सर्व पित्र त्या कॅटेगरीमध्ये येतात जे त्यांना अशुभ आशीर्वाद देण्यासाठी त्यांना श्राप देण्यासाठी तिथे येतात. थोडक्यात हाल करून ज्या लोकांना मारलेलं आहे, जे पित्र गेलेले आहेत ते लोक अशा अशुभ कॅटेगरीमध्ये येतील. आणि तुम्हाला काय वाटतं असे मग पित्र जे असतात जे असे होऊन गेलेले हे काही या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उभे राहतील का? निश्चितपणे नाही, ते तुम्हाला श्राप देण्यासाठी उभे राहणार आहेत. त्यामुळे जर आपल्याला वाटत असेल की महादेवावरती फक्त काळे तेल चढवून किंवा तांदूळ ठेवून ह्या पित्रांना सद्गती होईल किंवा या पित्रांप्रती आपण फक्त एखादं ताट वर्षातनं एखादा दिवस केलं ठेवलं, खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं तर नाही खाल्लं, मग आपल्याला पित्र आशीर्वाद देऊन जातील, पाया पडलं फोटो वरून, ह्या गोष्टी हे विसरून जावा की असे पित्र हे तुमच्या घरातनं किंवा तुमच्या पाठीमागनं एवढे इझिली निघू शकतील. म्हणून निश्चितपणे हे पित्र ज्यावेळेस ते जाताना तळतळून गेलेले आहेत किंवा शिव्या श्राप देऊन गेलेले आहेत तर अशा त्या वाढत असलेल्या वर्तमान स्थितीत असलेल्या त्या पिढीला, त्या व्यक्तिरेखेला किंवा त्याच्या परिवाराला असे पित्र हे सुख लागू देत नाहीत. बरं, आता काही व्यक्तिरेखा म्हणतील आमच्या घरामध्ये तर आम्ही कधी असं कोणाला काही केलेलं नाही आहे किंवा असं कोणाला खाण्या वाचून तळतळाट नाही किंवा असं काही कोणती घटना आम्ही तर केलेली नाही आहे, आमच्या आईवडिलांनी केली असू शकते किंवा आमच्या आजी आजोबांनी केली असू शकते. बरं, आपण पिढ्यांना मी त्याचं म्हटलं की आपल्याला पिढ्या नक्की माहिती किती आहेत, भलेही ती घटना किंवा ते पाप आपल्याकडनं झालं नसेल, परंतु तुमच्याहून गेलेल्या पिढीतल्या एखाद्या व्यक्तिरेखेकडनं झालं असेल तर निश्चितपणे तो दोष त्यांच्यासहित तुम्हाला सुद्धा लागू झालेला आहे, हे आधी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ते सर्वचे सर्व होऊन गेलेले जे पूर्वज आहेत, वंशज आहेत, जे अतृप्त राहिलेले आहेत किंवा ते दीर्घ आजाराने गेलेले आहेत किंवा आयुष्यभर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळालेलं आहे, ज्याला हिंदीमध्ये म्हणतो आपण दरदरचे भटके किंवा दरदरचे ठोकरे त्यांनी खाल्लेले आहेत. त्यामुळे असे सर्व होऊन गेलेले पूर्वज जे ग्रसित होते, ज्यांची इच्छा राहिलेली आहेत, ते सर्व या अतृप्त असलेल्या पित्रांच्या योनीमध्ये येतात, जे आशीर्वाद न देता श्राप देण्याचं कार्य करतात किंवा त्या घरामध्ये कलह माजवण्याचं कार्य करतात. अशा तऱ्हेने तुम्ही आता या दोन कॅटेगरी समजून घेतले की कोणते पित्र हे चांगले किंवा कोणते पित्र हे खराब कॅटेगरीमध्ये येतात किंवा शुभ आशीर्वाद आणि अशुभ आशीर्वाद देण्याचे पित्र कसे उभे राहतात हे आता तुम्ही समजून घेतलेलं आहे. आता ज्याप्रमाणे तुम्ही पित्र किंवा यांची प्रणाली हे समजून घेतली, पित्रांप्रमाणेच दुसरी आणखीन एक योनी असते ज्याला आपण प्रेत योनी म्हणतो. मग आता प्रेत योनीमध्ये कोण येते ते आता समजून घेऊयात. मुळामध्ये आता प्रेत योनीमध्ये कोण येतात हे जाणून घेण्यापूर्वी प्रेत म्हणजे काय ते समजून घ्या. पहा, जसं आपण आप्त इष्ट वर्गांमध्ये फिरतो, मित्रांमध्ये फिरतो, तसेच आपले होऊन गेलेले सर्वच्या सर्व पित्र असतात. त्या पित्रांना सुद्धा हँडल करणारे काही त्यांच्यावर किंवा त्यांच्यावरती शक्ती असणारे पित्र किंवा जे बसलेले व्यक्तिरेखा असतात त्यांना प्रेत म्हटलं जातं. जे ते संपूर्ण पित्रांचं किंवा त्यांच्या टोळीचं सरदार म्हणा किंवा ज्याला आपण म्हणू की कमांडिंग करण्याची जी ताकद ठेवतात ते प्रेत योनीमध्ये असतात. मग हे प्रेत योनीमध्ये गेलेले जे पित्र असतात हे नक्की कसे प्रेत योनीमध्ये जातात ते आता समजून घेऊयात. आता या प्रेत योनीमध्ये सुद्धा जाण्याचे दोन प्रकार शास्त्रामध्ये सुद्धा सापडतात. मग हे प्रेत योनी किंवा दोन पद्धतीचे प्रकार याच्यामध्ये कसे पडतात ते समजून घेऊ. प्रथम प्रेत योनीमध्ये कोण जातं ते आता समजून घ्या. आपल्या होऊन गेलेल्या पित्रांमध्ये, होऊन गेलेल्या पूर्वजांमध्ये किंवा आपल्या घरामध्ये अशी कुठली एखादी घटना घडली असेल ज्या घटनेमध्ये एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने आत्महत्या केली असेल किंवा एखाद्या स्त्रीचा किंवा एखाद्या पुरुषाचा घातपात झाला असेल. घातपात हा कोणत्याही पद्धतीने होऊ शकतो, कशाही प्रकारे होऊ शकतो. मग भलेही भांडणामध्ये झाला असेल, हाणामारीमध्ये झाला असेल, तीक्ष्ण किंवा धारदार शस्त्राने झाला असेल किंवा एखाद्या जनावराने मुसुंडी दिल्यामुळे किंवा एखादा सर्प चावल्यामुळे झाला असेल किंवा एखाद्या व्यक्तीवरती विषप्रयोग कोणी केला असेल त्याच्यामुळे झाला असू शकतो किंवा असं म्हणूयात की कोणी करणी कवटाळी केली असेल, बाणामती केली असेल, अशा या तंत्रक्रियेमध्ये मारणक्रियेमार्फत एखाद्या व्यक्तिरेखा कोणी घालवलेला असेल. एखाद्या घरातला व्यक्ती पाण्यामध्ये बुडून गेला असेल, आगीमध्ये होरपळून गेला असेल किंवा बिल्डिंगवरनं खाली पडलेला असेल. थोडक्यामध्ये वेळेच्या आधी गेलेला तो प्रत्येक व्यक्ती, इव्हन ॲक्सिडेंटल हिस्ट्री एखाद्या व्यक्तिरेखीची असू शकते, ॲक्सिडेंटमध्ये एखादा स्त्री किंवा पुरुष गेला असेल, वेळेच्या आधी गेलेला तो प्रत्येक व्यक्ती हा इनडायरेक्टली कुठे जात असतो तर तो पित्र योनीमध्ये न जाता तो जातो प्रेत योनीमध्ये. आणि हे प्रेत योनीमध्ये गेलेले पूर्वज हे पित्रांहून अधिक पटीने ताकदवर असतात हे आधी समजून घ्या. 100 पित्र एकीकडे असतात तर 100 पित्रांवरती कमांड करणारा एक प्रेत बनतो, तो प्रेत योनीमध्ये गेलेला असतो. त्यामुळे वेळेच्या आधी गेलेले जे काही असे घटना होऊन गेलेले व्यक्तिरेखा, भले स्त्री असो किंवा पुरुष असो, तर निश्चितपणे ते प्रेत योनीमध्ये जातात हे आम्ही तुम्हाला सांगतो. हे पित्रांपेक्षा भयंकर ताकदवर सुद्धा असतात आणि भयंकर उपद्व्यापी सुद्धा असतात आणि
एखाद्याच्या अंगामध्ये येणे आणि अंगामधनं येऊन त्याच्या हातून कोणतेही कार्य करून घेणे, कोणतीही चुकीची घटना करून घेण्याची सुद्धा ताकद ही प्रेत योनीमध्ये असलेली पित्र ठेवतात, म्हणजे प्रेत ठेवतात. आणि मी जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं की अनेक पित्रांच्यावरती जे कमांड करतात, मग हे 100 पित्र असू द्यात, 50 पित्र असू द्या, म्हणजे आपले होऊन गेलेले जे पूर्वज आहेत, होऊन गेलेली जी वंशावळी आहे, पिढी आहे, ह्या सर्व पिढ्यांना किंवा या 100 असू द्या किंवा 50 असू द्या, सर्व पित्रांवरती कमांड करणारा असे प्रेत किंवा प्रेत योनीमध्ये प्राप्त झालेला जो आत्मा असतो तो या लोकांवरती कमांड करतो. त्यामुळे हा पहिला प्रकार आता तुम्ही समजून घेतला की फर्स्ट ऑफ ऑल, किंवा ज्याला आपण म्हणू की पहिल्या प्रेत योनीमध्ये कशा पद्धतीचे व्यक्तिरेखा हे जातात. आता दुसरा जो प्रेत योनीचा प्रकार पडतो तो कसा असतो किंवा तो आधीच्याही योनीहून कसा पॉवरफुल असतो ते आता आपण पाहूयात. पित्र म्हणजे होऊन गेलेले पूर्वज. ज्या पूर्वजाला, ज्या वंशातल्या होऊन गेलेल्या व्यक्तीला शांतिकर्माद्वारे किंवा केलं जाणाऱ्या श्राद्धाविषयी कर्मकांडाद्वारे कोणतीही त्रुटी राहिली, त्याला सद्गती प्राप्त नाही झाली, मग तो असाच भटकत राहिला. एका पिढीतनं दुसऱ्या पिढीमधल्या लोकांनी सुद्धा त्याचं कोणतेही कार्य केलं नाही, कोणतंही शांतिकर्म केलं नाही किंवा व्यवस्थितरित्या ते झालं नसेल. 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढी, 4 पिढी गेल्याच्या नंतर ज्यावेळेस असा पित्र हा त्याच्या पितृयोनीमध्ये, समजून घ्या, असा पित्र हा त्याच्या पितृयोनीमध्ये 400 वर्ष कंप्लीट करतो. 400 वर्षाहूनही जुना कालखंड हा पितृयोनीमध्येच तो आत्मा भटकत राहिला, तर असा 400 वर्ष भटकलेला पितृयोनीतला आत्मा हा पित्र सोडून प्रेत योनीमध्ये येतो आणि हा महाभयंकर ताकदवान होतो. थोडक्यामध्ये तुम्ही समजून काय घेतला आहात, ज्या अर्थी पित्रांचं तर्पण केलं जातं, पित्रांविषयी कोणतीही केली जाणारी कर्मकांड असेल किंवा त्यांचं श्राद्धविधी असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं कार्य असेल जे पित्रांच्या प्रती केलं जातं, परंतु ते व्यवस्थित झालं नसेल, तो पित्र गेल्यापासून वर्तमान स्थितीमध्ये हयात असलेल्या पिढीकडनं कोणत्याही पद्धतीचं कार्यामध्ये चुका झाली असेल, ते कार्य भंगलेलं असेल किंवा ते झालेलं नसेल किंवा जे ब्राह्मण याच्यावरती कार्य करतात त्यांच्याकडनं त्रुटी राहिली असेल, 400 वर्षाच्या कालखंडामध्ये जर त्याला गती प्राप्त झाली नाही, तर तो पित्र असलेला निश्चितपणे आत्मा हा प्रेत योनीमध्ये जातो आणि महाभयंकर ताकद त्याला प्राप्त होऊन, थोडक्यामध्ये त्याला म्हणूया आपण की ब्रह्मप्रेत या योनीमध्ये खऱ्या अर्थी अशा लोकांची कॅटेगरी किंवा याचं वर्णन हे शास्त्रामध्ये सुद्धा सापडते, ज्याला हिंदीमध्ये ब्रह्मपरीत असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे घरात बसलेले पित्र कोणत्याही पूजेने किंवा कोणत्याही कर्मकांडाने जात नाहीत, पित्र जात नाहीत. मग जे प्रेत बनलेले असतात किंवा जे ब्रह्मप्रेत बनतात, मग यांना घरातनं काढणं, आणि खास करून जे मी अनेकशे काही यूट्यूब पाहतो, खास करून काही ताई यूट्यूबवरती सांगतात तुम्ही हे असं करा, तसं करा, पित्रांना जावंच लागेल, एखादी पोथी वाचा, पित्रांना जावंच लागेल. यकीन माना, असं कोणत्याही पोथीनं असे कोणत्याही एका मंत्राने असे पित्र तर सोडा, प्रेत तर सोडा, पण पित्र सुद्धा जाऊ शकत नाहीत घरात. एवढी ताकद पित्र आणि पित्राहून प्रेत आणि प्रेतहून ब्रह्मप्रेतकडे असते. हे तेच लोक करू शकतात किंवा त्याच लोकांमार्फत ती गाईडलाईन मिळू शकते ज्या व्यक्तिरेखेकडे नातांचं स्थान असेल किंवा जो व्यक्तिरेखा चांगल्या देवाचं किंवा देवीचं स्थान एखाद्याच्या घरामध्ये असेल, देवीचा मोठा तो व्यक्तिरेखा आराध्य असेल. हे नुसतं मी असं म्हणत नाही की एखादी परडी घेऊन हातावरती बाई चाललेली आहे आणि ती हे कार्य करू शकेल, नाही. त्याला तोच व्यक्तिरेखा सक्षम आहे किंवा तोच व्यक्तिरेखा सक्षमरित्या त्या व्यक्तिरेखेला ज्याच्या मागे अशा काही गोष्टी लागलेल्या आहेत तो काढू शकेल, जो खऱ्या अर्थी गुरुपदाचा मानकरी असेल किंवा त्याच्यावरती त्याचे इष्ट किंवा आराध्याचा हात हा निश्चितपणे असेल. अदरवाईज ह्या गोष्टी नाच्या स्वरूपामध्ये आहेत. हे आम्ही छाती ठोक तुम्हाला बोलू शकतो, याच्यामागे रिझन आहे, कारण तेवढं शास्त्र म्हणा, हे शास्त्राचा सुद्धा जाणकार असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण जे पाहतो, जे आजकाल शास्त्रावरचा विश्वास जो उडत चाललेला आहे किंवा जे लोक आता त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक असेल अशा ठिकाणी जातात, शांतिकर्म करतात, परंतु त्यांना ते शांतिकर्माचं फल भेटत नाही. शांतिकर्म केलं तर त्यांचं ते इफेक्ट जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही. यामागे हेच रिझन आहे, कारण मुळामध्ये हे शांतिकर्म करणारे सुद्धा कोणत्या पद्धतीने शांतिकर्म करतात आणि कोणते मंत्र म्हणतात हे शांतिकर्म करायला बसलेलीच व्यक्तीला माहिती नसते. त्यामुळे हे जे चालू आहे मुळामध्ये हे कलियुगच आहे. त्यामुळे म्हटलं ह्या पित्रांचं जे कार्य आहे ते हे राहणारच आहे. हे मुळामध्ये पित्र ना की तुम्हाला चांगल्या गुरुपाशी पोचू देणार आहेत, ना चांगल्या देवीच्या किंवा देवाच्या उपासकापर्यंत पोचू देणार आहेत. हे मुळामध्ये तुम्हाला आडवंच येण्याचं कार्य करणार आहेत आणि आडवं येऊनच तुमचं कार्य कसं भंग पावेल हे त्याचा परिणाम आहे, हे तुम्हाला न पोचू देईन थोडक्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चांगल्या गुरुपाशी पोचण्यासाठी किंवा तुमच्यातनं एखादी चांगली दैवी उपासना करण्यासाठी सुद्धा तुमचं प्रारब्ध किंवा तुमचं पुण्यकर्म थोडंफार का होईना हे चांगलं असावं लागतं. नंतर अदरवाईज मी जसं की मी पहिल्यांदा म्हटलं की करणी बाधा तंत्र हे तर गोष्टी दूरच्या आहेत. मुळामध्ये घरामध्ये बसलेले जे प्रेत आहेत किंवा पित्र आहेत हेच तुम्हाला सुधरू देणार नाही आहेत. आणि पित्र आणि प्रेत याच्यामध्ये मी जसं की म्हटलं आपली वंशावळी आपल्याला माहिती किती जणांची आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. बरं, माहिती असून नुसते नावं माहिती असून होणार आहे का? नाही. कितीतरी आपले होऊन गेलेले जे पूर्वज आहेत किंवा आपले पंजे आहेत, खापरपंजे आहेत, इवन अनेक ठिकाणी 99% ठिकाणी तर तुम्हाला असंच जाणवेल की अनेकशा लोकांचे 2-2 विवाह होऊन गेलेले आहेत पहिल्या पिढीतल्या. कितीतरी ठिकाणी तुम्हाला असं सुद्धा जाणवेल की तुमच्याच पंजोबाने किंवा तुमच्याच पंजोबाच्याही वडिलांनी 2 लग्न केले, त्यांना 2 आज्या होत्या, 2 खापरपंजे होत्या, त्या दोघींचाही वंश वेगळा वाढत गेला.
ह्या वाढत गेलेल्या वंशामध्ये जेवढे जेवढे लोक या प्रेत योनीमध्ये अडकले, पितृ योनीमध्ये अडकले, निश्चितपणे ते येणारच आहेत. त्यामुळे हा जो मित्र म्हणेल ना, हा जो पूर्णपणे झमेला आहे किंवा हे जे गोतावळं आहे, जसं की मी मागे तुम्हाला उदाहरण दिलं की जसे 10-12 मित्र एकत्र मिळून खांद्यामध्ये हात चालून जात असतात, त्याच अनुषंगाने या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये जेवढे पित्र आहेत ते पित्र उठून घोळक्याने येत असतात ज्या घरामध्ये त्यांना न्याय मागण्यासाठी. आणि हे पित्र काय असे साधे येत नाहीत. शास्त्रामध्ये किंवा पुराणामध्ये, गरुड पुराणामध्ये सुद्धा वर्णन सापडतं, हे रडत पडत येत असतात. आणि हे माणसाच्या कॅटेगरीमध्ये नसतात मुळामध्ये, ना की हे मनुष्य योनीमध्ये असतात, हे प्रेत योनीमध्ये असतात, पितृ योनीमध्ये असतात. ह्या पित्रांच्यावरती कमांड करणारा त्यांचा प्रेत योनीतला सदस्य बसलेला असतो, तो त्यांना उत्पात घालायला लावत असतो. घरामध्ये जे काही आहे त्याचा बदला घेण्याचं जे आहे थोडक्यामध्ये प्रमाण, हे करायचं प्रमाण म्हणजे पित्र आणि प्रेत योनी आहे. मग हे पत्रिकेमध्ये का असर करतात किंवा पत्रिकेमध्ये का दोष येतात? हे शास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, धर्मगुरू आहेत किंवा गुरुस्थानी असणं हे का महत्त्वाचं आहे, याची माहिती तोच व्यक्तिरेखा ठेवू शकतो किंवा याचं महत्त्व त्याच व्यक्तिरेखेला कळू शकतं. जसं की मी म्हणेल तुम्हाला, पुरातन काळामध्ये तुम्ही राजे महाराजेसुद्धा पाहिले असाल, या राजे महाराजांच्या स्थानामध्ये जिथे ते राजे महाराजेसुद्धा बसत असायचे ज्या सिंहासनामध्ये, त्या सिंहासनाच्या उजव्या हाताला सुद्धा प्रथम स्थानी कोणाला असायचं? ते स्थान असायचं त्या धर्मगुरूला, त्या ज्योतिषशास्त्रकाराला किंवा ज्याला हे शास्त्र माहिती आहे त्या लोकांना. हे का असायचं? का तर तो कधी फसला नाही पाहिजे. ते फसतसुद्धा नव्हते, कारण ते सल्ला घेत असायचे, विचार विनिमय करायचे, परामर्श घ्यायचे आणि मग ते कार्य करायचे आणि त्यांच्या कार्यामध्ये त्यांना सक्सेससुद्धा मिळायचे. आजच्यासुद्धा वर्तमान स्थितीमध्ये कितीतरी लोक आहेत जे शास्त्राला धरून आहेत, ज्योतिषशास्त्र असेल, धर्मशास्त्र असेल, गुरु असेल, यांना धरून आहेत. त्याच्यामागे हे रिझन आहे. आणि जे लोक अशा लोकांपाशी जाऊ शकत नाहीत, ते गुरूंपाशी जाऊ शकत नाहीत, चांगला सल्ला देणाऱ्या व्यक्तिरेखेपाशी जाऊ शकत नाहीत, त्यांना जाऊ न देण्याची बुद्धीसुद्धा देणारे हेच पित्र आहेत, हे तुम्ही यकीन माना. श्राद्धकर्म करावेत का? श्राद्धकर्म अवश्यपणे करा. उत्तम पंडित जे असेल त्यांच्याकडनं ते, किंवा ज्याला आपण म्हणू माहिती असणारा व्यक्तीदार जो असेल त्याच्याकडे जाऊन त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हे करणंसुद्धा तितकंच, किंवा तर्पण करणं हे करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता यूट्यूबवरती तुम्हाला अनेकसे व्हिडिओ मिळतील ज्यामध्ये छोटे छोटे उपाय दिलेले आहेत. मला तर विशेष वाटत आहे की काही लेडीज आहेत ज्या यूट्यूब चॅनल चालवतात, त्यांनी तर असे उपाय दिलेले आहेत की शिवपिंडीवरती फक्त तुम्ही काळं तिळ वाचा, तुमचं कार्य होऊन जाणार. पित्र कधी तुमच्या दारालाच येणार नाही. एक छोटीशी बोती वाचा, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कधीच पित्र येणार नाही. अहो, हे शक्य आहे का? मुळामध्ये त्या स्त्रियासुद्धा ज्यांनी घरामध्ये कधी देवधर्म केलेला आहे की नाही तो माहिती. एखादी पोतीने एखादा छोटासा देव मांडला तर हा देवधर्म होतो का? नाही. मुळामध्ये कितीतरी याच्यामध्ये शास्त्रामध्ये प्रमाण आहे, शास्त्रामध्ये कितीतरी पद्धतीचे पुरावे आहेत, त्याचं शास्त्राचं नॉलेज मुळामध्ये त्यांना नाही. हे भ्रमित झालेले लोक आहेत, कलीच्या असरमध्ये आलेले. त्यामुळे यांच्या मित्र म्हणेल जास्त नादी न लागता किंवा यांच्या जास्त जमेलामध्ये न पडता तुमचे योग्य गुरु असेल किंवा ज्या एखाद्या गुरुच्या स्थानी एखाद्या देवाचं स्थान असेल, देवीचं स्थान असेल, अशा लोकांकडे तुम्ही जा. आम्ही म्हणत नाही की तुम्ही आमच्याकडे या. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं इष्ट आराध्य मिळत असेल किंवा जिथे तुमचं मन तुम्हाला लागत असेल, तुमच्या मनाला वाटत असेल हाच तुमचा योग्य गुरु, अशा लोकांच्या ठिकाणी तुम्ही जावा, अवश्य जावा. ज्या ठिकाणी देवीचं काहीतरी जागर आहे, देवीची काहीतरी मूर्ती स्थापना आहे, तो व्यक्ती एका देवीचा उपासक आहे, किंवा एखादा नाथ संप्रदायातला व्यक्ती आहे तो नाथाचा उपासक आहे, किंवा एखादा गणपती असेल किंवा हनुमंतरायाचा उपासक असेल, परंतु तो उपासक आहे, अशा लोकांकडे तुम्ही जावा. अशा लोकांचे तुम्ही सल्ला घ्या, विचार विमर्श करा, त्यांच्या थ्रू काही तुमचे कार्य करता येतात का ते करण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे तुम्हाला कुठे ना कुठे यकीन म्हणा हा मार्ग मिळेल. परंतु जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा सक्षम होत नसाल किंवा तुम्हाला अडचणी विघ्न येत असेल ना, तर याच्यामध्ये तुमचा पितृदोष अत्यंत प्रबळ आहे. याही पुढे जाऊन मित्र म्हणेल याला सायंटिफिक रिझनसुद्धा आहे की जे पित्रांना ठेवली जाणारी थाळी असते, खास करून जे पित्राच्या दिवशी किंवा ज्या दिवशी आपण श्राद्ध करत असतो या 15ला पण किंवा महालयामध्ये, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांच्या निमित्त जी थाळी ठेवता किंवा जे ताट ठेवता, हे सायंटिफिक प्रूव्ह झालेलं आहे की ती टेस्टसुद्धा त्याची बदलते. तुम्ही खीर ठेवा किंवा कोणताही माधुरी असणारा पदार्थ जरी ठेवला ना, तरी त्याला तुम्हाला कुठेतरी खारटपणा आलेला दिसेल किंवा असं टेस्टसुद्धा सायंटिफिक लॅबमध्ये प्रूव्ह झालेल्या गोष्टी आहेत. मग हे कुठून आले? हे अतृप्त आत्मा जे असतात पित्रांच्या रूपामध्ये ह्या वातावरणामध्ये जे फिरत असतात, हे निश्चितपणे ते ग्रहण करतात जे घरामध्ये ठेवलेलं ताट आहे ते. त्यामुळे धर्मशास्त्राला आधार आहे, या गोष्टीच्या चालत आलेल्या आहेत किंवा ज्या धर्मामध्ये ज्या ग्रंथांमध्ये या गोष्टी प्रेरित आहेत त्या उगाच नाहीत लिहिलेल्या. बरं, आता हे पूर्णपणे तुम्ही समजून घेतलं हे नक्की काय आहे. इव्हन आता पहा, मित्र म्हणेल की बऱ्याचशा लोकांना तिथीवरनं पण जे आता महालयामध्ये तिथी चालतील, मग याच्यामध्ये छोटा उपाय जर म्हटलं, बरेच लोक म्हणतात सर छोटे उपाय कोणकोणते असेल ते सांगा, आम्ही तेही करतो. मला असे व्हॉट्सअप येत आहेत की सर आम्ही हे उपासना वगैरे तर करत आहोतच, परंतु या व्यतिरिक्त हे छोटे छोटे उपाय असेल तर तुम्ही ते सुद्धा सांगत जावा. मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने तुम्ही या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. सेकंड पॉईंट आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही शिवलिंग अवश्य स्थापन करा. शिवलिंगाची जिथे शिळा असते, जिथून पाणी बाहेर पडत असते, तिथे पित्रांचाच वास असतो. तुम्ही जे अर्पण करता ते पित्रांच्या मुखामध्ये जाते, असं शास्त्र शिवलिंगाचं आहे.
घरामध्ये जेवढ्या लोकांचे शिवलिंग आहेत ते निश्चितपणे घर हे भाग्यवान आहे. त्या घरामध्ये केलं जाणारं शिवलिंगावरती अभिषेक असेल, दुग्धाभिषेक असेल, जलाभिषेक असेल, हे पितरांना मिळतो आणि पित्र संतुष्ट होतात. संतुष्ट व्हावे लागते महादेवाच्या कृपेने आणि आशीर्वाद तुम्हाला त्या पितरांना चांगला द्यावा लागतो. जसं तर्पण उलट्या हाताने होतं किंवा अंगठ्यावर नव्हतं तसं आशीर्वाद त्यांना सरळ हाताने द्यावं लागतं. हे त्याच्यामागे शास्त्र आहे. खास करून अष्टमी तिथी असेल, चतुर्दशी असेल आणि अमावस्या असेल, ह्या पितृपक्षातली सांगत आहे. पितृपक्षातली अष्टमी असेल, चतुर्दशी असेल आणि अमावस्या असेल, या 3 तिथीला तुमच्या घरामध्ये जी शिवपिंडी असेल किंवा तुमच्या घरामध्ये शिवपिंडी नसेल तर जवळ जिथे शिवपिंडी आहे, महादेवाचे देवळ आहे, तिथे तुम्ही जावा आणि जाताना काळे तीळ, तांदूळ आणि गहू हे त्या शिवपिंडीवरती अर्पण करा. हा सुद्धा शास्त्रामध्ये याला प्रमाण आहे या 3 दिवसाला पितृपक्षामधल्या, की तुम्ही जर ह्या 3 गोष्टी महादेवाच्या पिंडीवरती वाहिल्या किंवा अर्पण केल्या तर पितरांना संतुष्टी प्राप्त होते किंवा शांतता प्राप्त होते. हा सुद्धा प्रकार आहे. सेकंड पॉईंट, तुम्हाला यापूर्वी पण मी एक गोष्ट सांगितली की तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीमद भागवतचं कथन करा, श्रीमद भागवतचं पारायण करा. हे पारायण 7 दिवसाचं असो किंवा भागवत पारायणाचा सप्ताह असो, कोणी 15 दिवस करतं. पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये करत असाल तरी वेळ आहे, 7 दिवसाचं करत असाल तरी वेळ आहे. भागवत करण्याचं रिझन काय, प्रमाण काय शास्त्रात आहे. भागवतमध्ये स्वतः सांगितलेलं आहे, प्रभू श्रीकृष्णांचं वर्णन आहे की जो व्यक्तिरेखा त्याच्या पूर्वजांसाठी, त्याच्या वंशजांसाठी, त्यांच्या नावाने किंवा पित्रांच्या नावाने, संपूर्ण पित्रांच्या होऊन गेलेला तृप्त असलेल्या पित्रांच्या नावाने श्रीमद भागवत करेल तर ते अतृप्त असलेले पित्रसुद्धा पर्टिक्युलर तेवढ्या त्या व्यक्तीच्या संसाराला निश्चितपणे आशीर्वाद देतात. एवढं जरी नाही जमलं तर याही पुढे मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे की तुम्ही घरामध्ये तुमच्या श्रीमद भागवतची पोथी ठेवा. श्रीमद भागवतची पोथी घरामध्ये ठेवणं, त्याला डेली धूप दीप दाखवणं, नैवेद्य फक्त अर्पण करणे, लांबून करा तरी चालेल, त्यातच आलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा पित्रांना संतुष्टी मिळते आणि पित्र ते शांत होऊन त्याला आशीर्वाद देऊन जातात. याच पितृपंधरवड्यामध्ये किंवा पितृपक्षामध्ये गाईला घास देणं सुद्धा याला अनन्य महत्त्व आहे. याचं वर्णन ग्रंथामध्ये सापडते. गाईला हिरवा चारा देणे किंवा गाईला गो घास घालणे ज्याला आपण म्हणूया, हे करायचा प्रयत्न करा. गाईला घास देण्यामुळे सुद्धा पित्रांची संतुष्टी निश्चितपणे थोड्या वेळेसाठी का होईना पण मिळते, पण त्यामुळे गाईला घास घालण्याचा प्रयत्न करा. यानंतर म्हणेल की या 15 एकाही कुत्र्याला मारू नका. जे कुत्रे फिरताना दिसतात त्या कुत्र्यांना तुम्ही चपाती घालण्याचं किंवा दारामध्ये जे कुत्रे येत असेल, भले ते नाव नसो किंवा म्हणजे ओळखीचा चुया नसो, त्याला तुम्ही तृप्त करण्याचा प्रयत्न करा. जे कुत्रे सुद्धा दारावरती येतात त्या कुत्र्यांना चपाती द्या किंवा जे तुम्हाला यथाशक्ती जमेल ते घालण्याचा प्रयत्न करा. कारण शास्त्रात हे सुद्धा वर्णन आहे की हे कुत्रे जे असतात हे कुत्रे म्हणजे पितृलोकाचे सदस्यत्वाचं प्रतीक करतात, असं सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये सापडते. त्यामुळे रस्त्यावर फिरणारे कुत्रे असो किंवा कोणते असो, यांना तुम्ही घास घालण्याचा किंवा यांना काहीतरी अन्न देण्याचा, चपाती देण्याचा प्रयत्न अवश्य पितृ 15 करा. खास करून दान धर्माला खूप महत्त्व आहे या 15 तुम्ही पित्रांच्या नावाने केलेलं कोणत्याही पद्धतीचं दान असेल, कोणतंही दान असू द्यात, पण ते दान पित्रांना ज्याला आपण म्हणू की स्मरण करून करा. तर या दानामुळे निश्चितपणे पुण्य प्राप्त होते आणि ते पुण्य त्या पित्रांच्या मागे जाते आणि त्यांना त्यांच्या गतीतनं प्राप्त होणारा लाभ किंवा त्यांना त्यांच्या गतीतनं पुढे जाण्यासाठी ती मदत निश्चितपणे होते. हे सुद्धा छोटे छोटे उपाय या पितृ 15 तुम्ही करू शकता. मुंग्यांची जी लाईन चालते, मुंग्यांच्या लाईनवरती साखर टाकणे किंवा जिथे मुंग्या दिसत आहेत काळ्या मुंग्या खास करून, हे सुद्धा तुमच्या पित्रशांतीला शांत करण्यापेक्षा असं म्हणेल की तुम्हाला कमीत कमी शुभ आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा पित्र तिथे उभे राहतात जेव्हा काळ्या मुंग्यांना साखर घातली जाते. हे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णित आहे. मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही कोणतीही शांती करा किंवा त्र्यंबकेश्वरला जावा, नाशिकमध्ये जावा, पहा जिथे तुम्हाला जमेल ते तुम्ही शांतिकर्म करून घ्या. आणि ज्या शांती केले जातात, त्रिपिंडी श्राद्ध असेल किंवा नारायण नागबळी असेल, ह्या करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुमच्या डोळे देखत किंवा तुम्हाला माहिती असेल की एखादा पूर्वज पित्र होऊन गेला असेल, मित्र म्हणेल माहिती असलेला किंवा माहिती नसलेला जेवढे पितरण पूर्वज आहेत त्या सर्वांचं एकत्रपणे नाव घेऊन, नाव माहीत नसेल तर सर्व पितृदेवता भाऊ असं म्हणून तुम्ही त्यांच्या नावाने त्रिपिंडी घालून जरी टाकली, नारायण नागबळी एकत्र करून टाकली, तर निश्चितपणे त्या पित्रांना सद्गती प्राप्त. ते नको असेल तर त्यांना त्या युनिटनं पुढे सरकावं लागते. सवाल येतो याच्या पुढे जाऊन की जे ब्रह्मप्रेत बनलेले आहेत किंवा जे प्रेत योनीमध्ये आहेत त्यांचं काय, ते घरातनं निघतात का? ते कोणत्याही पूजेने, कोणत्याही शांतिकर्मातनं घरातनं निघत नाहीत. याला उपाय काय? याला एकच उपाय आहे, तुम्ही स्वतःचं संरक्षण करणं, तुमच्या परिवाराचं संरक्षण करणे. संरक्षण कसं करू शकता? याच्यासाठी उपाय दिला आहे की तुम्हाला हनुमंताची भक्ती करणं, यासाठी उपाय दिला आहे तुम्हाला विष्णू देवतेची, नारायणाची भक्ती करणं. हे त्याच्यामागे मेन रिझन आहे. बजरंग बलीचे तुम्ही बजरंग बाण वाचा, हनुमान चालीसा वाचा. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला जिथे जिथे सुरक्षेचा, जिथे जिथे भूतांचा विषय येईल तिथे तुम्हाला प्रेत नावाचा सुरू उल्लेख हा भेटेल. हनुमान चालीसामध्ये सुद्धा वर्णन भूत प्रेत निकट नाही यावे. भूत प्रेत, भूत नंतर प्रेत का म्हटले? प्रेत म्हणजे कोण? त्यात भूत पित्र निकट नाही यावे असं का नाही म्हटलं? भूत प्रेत निकट नाही यावे हे त्याच्यामागे रिझन तुम्ही समजून घ्या, शास्त्राधार घ्या, काहीतरी याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. हे गोस्वामींनी उगाचच लिहिलेलं नाही. अग्निकाल बेताल मारीमर म्हणजे बजरंग बाणमध्ये सुद्धा प्रेतांचं वर्णन होतं. आणि मी यापूर्वी सांगितलं, जेवढ्या दीक्षा दिल्या खास करून बजरंग बाण हे करणं मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आजही सांगत आहे, येणाऱ्या काळात सुद्धा सांगेल. बजरंग बाण करणं ही काळाची गरज आहे. जो व्यक्ती एका घरामध्ये बजरंग बाण करेल, पित्रांची तर तेवढी लेवल ही नाही आहे ना की तेवढी लायकी आहे,
जे प्रेत आहेत आणि जे ब्रह्मप्रेत बनलेले घरामध्ये आहेत, जे 500-1000 वर्ष जुने पित्र आहेत, जे प्रेत योनीमध्ये आहेत एखाद्याच्या व्यक्तीच्या घरामध्ये, त्यांनासुद्धा ते घर सोडून जावे लागते ज्या व्यक्तिरेखेच्या घरामध्ये बजरंग बाण होते. इवन नारायण कवचसुद्धा होते. नारायण कवच स्वतःच्या देहाच्या रक्षणासाठी, पण बजरंग बाण म्हणजे त्या पित्रांना बजरंग बलीची गदा बसल्यानंतर कितीही मोठा ब्रह्मप्रेत जरी असेल तर ते घर सोडून जावे लागतो. हां, परंतु मान्य आहे की थोडासा वेळ लागणार आहे. कुठलंच शास्त्र असेल, कोणतीही पूजा असेल, एका रात्रीमध्ये सिद्ध होत नाही. बरेचसे व्यक्तिरेखा जे म्हणतात इफेक्ट कधी येणार, इफेक्ट कधी येणार, वर्षानुवर्ष ग्रासलेले आहात तुम्ही, आणि जर असं व्यक्तिरेखा येऊन म्हणत असेल की इफेक्ट आम्हाला कधी येणार, एका रात्रीत इफेक्ट येणार का? अवश्य येणारच नाही इफेक्ट असं एका रात्रीत. कधीही एका रात्रीमध्ये कोणत्याही पूजेचा व्रत वैकल्याचा इफेक्ट येत नाही. आपले पूर्वीचे ऋषी मुनी यांनी सुद्धा 12-12 वर्षाचे खडतर तपश्चर्या केलेले आहेत. देवतांनी अवतार घेतले, ते देवतांच्या अवताराला सुद्धा एखाद्या देवीला किंवा देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कितीतरी वर्षाचं तप करावं लागलेलं आहे. देवांचा राजा इंद्राला सुद्धा तिचे तप करायचं एक सामूहिक काळ वर्षानुवर्षाचा कथित करावं किंवा व्यतीत करावं लागलेला आहे. कुठलीही उपासना असेल, साधना असेल, हे एका दिवसामध्ये फलश्रुत होत नाही. आजपर्यंत दिलेली जेवढे बजरंग बाण आहे त्या बजरंग बाणची प्रताप किमया एवढी मोठी आहे. ज्या ज्या लोकांनी बजरंग बाण सांगितल्या पद्धतीने केले किंवा दीक्षेमध्ये शिकून त्या अनुषंगाने ते केले, त्यांना तेवढे इफेक्ट म्हणा, तेवढे त्यांना फायदा झाला. हा फायदा कसा झाला समजून घ्या. मुळामध्ये त्यांचे जे पित्र आणि जे प्रेत योनीमध्ये असलेले जेवढे त्यांचे पूर्वज आहेत ते मुक्त झाले. मुक्त झाले म्हणजे त्यांना सोडावं लागले, त्या घरात नाहकपणे त्यांना जावं लागलेलं आहे. बजरंग बाणची खासियतच ती आहे, त्या घरामध्ये जिथे बजरंग बाण होत आहे ना, त्या घरामध्ये प्रेत आणि पित्र हे राहू शकत नाही. त्या घरामध्ये निश्चितपणे मंगलच होणार आहे. आणि देवतांच्या पूजा ज्या खंड पडल्या, कितीतरी वर्षानुवर्ष देवांच्या पूजा बंद पडलेल्या होत्या, त्या पूजा परत एकदा सुरुवात झाली जेव्हा बजरंग बाण घरामध्ये झाले. मग हेच आम्ही सांगितलं ना तुम्हाला की बजरंग बाण तुम्ही करा. हे भूत प्रेत पिशाचे हे यांची ताकद नाही आहे बजरंग बाण पुढे उभं राहण्याची. ज्या ज्या लोक बजरंग बाण करतात त्या लोकांचे कल्याण होते. जे लोक बजरंग बाण करतात त्यांच्या कामामध्ये त्यांना सद्गती प्राप्त होते. कुठली करणी असेल, कवठाळा असेल, काही केलेलं असेल, तंत्र असेल, याच्यातनं मुक्त तो व्यक्तिरेखा, त्याचा परिवार होतो. पित्र किंवा हे प्रेत योनीमध्ये अडकलेले, घरामध्ये ठाण मांडून बसलेले, जे कोणत्याही पूजेने कुठल्याही शांतीने हे जात तर नाहीतच, परंतु बजरंग बाणमुळे सुद्धा यांना जावे लागते. तेवढ्या अनुष्ठानमध्ये ताकद आहे त्या बजरंग बाणच्या. आणि हे आम्ही उगाच सांगत नाही आहे, तेवढी तीव्रता त्याच्यामध्ये आम्ही स्वतः आणलेली आहे. का तर ते आम्ही स्वतः आमच्यावरती यूज केलेलं आहे. आम्ही स्वतः ते पडताळणी केलं आहे. आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत. जे बजरंग बाण जे दीक्षेमध्ये आम्ही शिकवलं, बजरंग बाण कसं करायचं हे संपूर्ण आत्तापर्यंतच्या यूट्यूबच्या इतिहासामध्ये कोणीही सांगितलेलं नाही. ते थोडक्यामध्ये हे गुप्त रहस्य आम्ही उघड करून दिलं लोकांपुढे. का करून दिलं, ह्याच्यामागे रिझन काय होतं? आम्हाला हे आज करायचं म्हटलं तर लाखो रुपये घेऊन आम्ही म्हणलो असतो तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. आम्ही केलं का कधी? नाही केलं. आम्ही लोकांच्या कल्याणाचा विचार केला. लोकांना बजरंग बाण कसं पोचेल आणि अत्यंत क्षुल्लक अशा घेतल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये अशा पद्धतीने ते बजरंग बाण आम्ही डिलिव्हर करायचा प्रयत्न केला. लोकांनी तो केला, त्याचं पुण्यफळ आम्हाला लागलं. याच्यामागे भक्ती नाथांची होती, इच्छा ही हनुमंताची होती, जी ती लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्यांचं कल्याण केलं. कितीतरी महिला वर्ग आहेत ज्यांनी नारायण कवचसारखे, इवन बजरंग बाणसारखे 101 पाठ किंवा नारायण कवचचे 1001 पाठ केलेल्या मला ताईंचा फोन आला आहे. अशा 5व्या ताई मला भेटलेल्या ज्यांनी नारायण कवच 1001 पाठ केले आणि बजरंग बाणचे त्यांनी 1001 पाठ केले. अशा 3 ते 4 ताई आहेत. पुरुषांनी केलं तर पाठ वेगळाच आहे. कितीतरी पुरुषांचे ते झालेले आहेत, 1001 पाठ पूर्ण झाले. आणि तेवढी ताकद त्यांनी ती फील केलेली आहे. ज्या ज्या लोकांनी बजरंग बाण घेतले, ज्या लोकांनी दीक्षेमधून ते समजून घेतलं, त्या लोकांनी ती बजरंग बाणची एनर्जी फील केली. त्यांच्यामध्ये एक पद्धतीचं ज्याला आपण म्हणू ना, ती भीतीच त्यांची निघून गेली भूत प्रेत पिशाच्याबद्दलची, किंवा जी त्यांना धडधड वाढणे, धडकी भरणे अशा गोष्टी होत असायच्या, किंवा फॅमिलीमध्ये आता काय होईल, उद्याचा दिवस कसा उगवेल, अशी जी भीती एक पद्धतीची असे, ही भीतीच नाहीशी झाली. तेवढी ताकद त्यांच्यामध्ये आली. ही ताकद होती एनर्जी. एनर्जी होती कोणती? हे पॉझिटिव्ह. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी दिली त्या बजरंग बाणने. एवढी ताकद बजरंग बाणमध्ये आहे. मग आता या पितृपक्षामध्ये खास करून कितीतरी लोकांचे व्हॉट्सअप आहेत की नाजी आम्ही बजरंग बाण वाचू शकतो का, किंवा त्याचा संकल्प घेऊन आम्ही त्याचं पठण करू शकतो का. या पितृपक्षामध्ये मित्र म्हणेल तुम्ही अवश्यमध्ये बजरंग बाणचं पठण करू शकता. इवन जे आता सूर्यग्रहण चंद्रग्रहण चालणार आहे, म्हणजे पितृपक्ष स्टार्ट होणार चंद्रग्रहणाने आहे आणि एंडिंग पितृपक्षाचे आहे ते सूर्यग्रहणाने आहे. त्या पूर्ण 15 दिवसा कालखंडामध्ये तुम्ही बजरंग बाणचे अनुष्ठान निश्चितपणे तुमच्या घरामध्ये करू शकता. उलट जेवढे पित्र किंवा जे प्रेत योनीमध्ये अडकलेले आहेत किंवा जे तुमच्या आजपर्यंत माझ्या वर्तमान स्थितीमध्ये जो त्रास देण्याचा प्रकार ते करायचे, त्यांना सुद्धा बजरंग बलीचा गदेचा प्रहार सहन करावा लागेल. एवढी ताकद बजरंग बाणमध्ये आहे. कोणता भूत असेल, प्रेत असेल, पिशाच असेल, जो बजरंग बाण करताना किंवा हनुमानजीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तुमच्या जवळ येऊ शकेल का?
येऊ शकणारच नाही. परंतु ती बुद्धी तुमची झाली पाहिजे बजरंग बाण करायची. ती बुद्धी तुमची होऊ नये याचा प्रयत्न ते तुमच्या घरामध्ये बसलेले प्रेत करतील, पिशाच करतील. मी यापूर्वी पण सांगितलं, बजरंग बाण होणं तुमच्या हातनं ही खूप 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 मोठी गोष्ट आहे. बजरंग बाण होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बजरंग बाण घडण्यासाठी तुमच्या हातनं निश्चितपणे अडचणी हे तुमचे पित्र जे प्रेत घरामध्ये बसलेले ते अडचणी निर्माण करतात की बजरंग बाण तुमच्या हातनं होऊ नये म्हणून. कारण का एकदा का तुम्ही बजरंग बाण करायला सुरुवात केली, बजरंग बाणचं अनुष्ठान तुम्ही केलं, त्यांना ना चाहते हुए भी घर छोड़ना पड़ता है अशी गत त्या पित्रांची आणि प्रेतांची होत असते. त्यामुळे बजरंग बाण घरामध्ये करा. ज्या ज्या लोकांचे लग्नाचे प्रॉब्लेम असतील, घरामध्ये कोणतेही क्लॅशेस असतील किंवा कोणत्याही समस्येने तुम्ही ग्रसित असाल अशी सर्व व्यक्ती बजरंग बाण करा. हे पहिल्यापासून आपण सांगत आलेलो आहोत. चॅनलच्या माध्यमातून हाच संदेश दिला, आजही तोच संदेश देत आहोत. ज्या लोकांना बजरंग बाण शिकायचं आहे, बजरंग बाणची दीक्षा घ्यायची आहे, येणाऱ्या 21 तारखेला बजरंग बाणची दीक्षा मी आयोजित केलेली आहे, ज्या दिवशी शनिवार येत आहे. ज्या लोकांना याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी आवश्यकपणे दिलेल्या नंबरवरती, जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन, इव्हन फी, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यावरती सांगण्यात येतील. ते लोक सर्व बजरंग बाणच्या दीक्षेमध्ये इन्व्हॉल्व होतील ज्या समस्येने ग्रसित आहेत किंवा ज्यांना त्यांचा स्वतःचा उद्धार करायचा आहे, त्यांच्या परिवाराचा उद्धार करायचा आहे. तर अशा तऱ्हेने हा पितृपक्ष चालणार आहे. बरं, आता या पितृपक्षात काय करू नये? मुळामध्ये मित्र म्हणेल की जेवढे शुभमांगलिक कार्य आहेत बट ऑब्वियस तुम्ही पोस्टपोन करा, ते पुढे ढकलून द्या. ह्या पितृमहालयामध्ये, पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला कोणतंही शुभमांगलिक कार्य करायचं नाही आहे. लग्नाविषयी कार्य असेल, घराविषयी कार्य असेल, महत्त्वाची बैठक असेल किंवा महत्त्वाचा इम्पॉर्टंट निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल, महत्त्वाची बोलणी करायची असेल, एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, एखादी मोठी मीटिंग करायची असेल, नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल, पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचा असेल किंवा नोकरीविषयी कोणता निर्णय घ्यायचा असेल, बिझनेस चेंज करायचा असेल, कोणतेही कार्य या पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये आपल्याला करायचे नाहीत. जेवढे कार्य महत्त्वाचे आहेत, जे आर्थिक असतील, शारीरिक संबंधित असतील किंवा फायनान्शियल खास करून असतील, सर्वच्या सर्व कार्य तुम्हाला या पितृपक्ष सोडून म्हणजे पितृपंधरवडा झाल्याच्या नंतर सुरुवात करायची आहे. या 15 दिवस आता तुम्ही हे विसरून जायचं की तुम्हाला कोणतं शुभमांगलिक कार्य याच्यामध्ये करायचं नाही आहे. जेवढे कार्य याच्यामध्ये केले जातील ते फक्त आध्यात्मिक आणि दैविक कार्य याच्यासाठी आपल्याला पितृपंधरवडा हा द्यायचा आहे. पितृपक्ष आपल्याला डोक्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये एकच थॉट आपल्याला ठेवायचा आहे की आपल्या घरामध्ये आपल्याला पित्रांना मुळामध्ये ठेवायचं नाही. पित्र कधीही कुणाचं कल्याण करत नाहीत. पित्रांचा आशीर्वादाने कधीही कल्याण कोणत्या लेवलचं होत नाही. हे मी तुम्हाला छाती ठोक सांगत आहे. तुमचं कल्याण करणार कोण असेल तर तुमचे देवता, देव, तुमचे इष्ट, तुमचे आराध्यान, तुमचे गुरु हेच तुमचे कल्याण करू शकतात. पित्रांमुळे कधीही कोणाचं कल्याण झालं. उलट पित्र हे तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे समस्याच उद्भवत करणार आहेत आणि त्या समस्या निर्माण करणार आहेत. त्यामुळे देवतांनी जे विधान दिलेलं की पित्रांना तुम्ही गती प्राप्त करा, तुमचं एकमात्र ध्येय असं असलं पाहिजे की तुमच्या पित्रांना तुम्हाला गती प्राप्त करून द्यायची आहे, ना की त्यांना तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे. पित्रांना त्यांची गती प्राप्त करून द्या. आणि गती प्राप्त करून देण्याचे जे विधान आहे, जे तुम्ही पूजा ज्याचपर्यंत करत आलेला आहात ते तर आहेच आहे, शांतिकर्म आहेत, पण होऊन गेलेले जे पित्र आहेत, जे घरामध्ये पित्र सोडून प्रेत योनीमध्ये असेल, ज्यांचे नाव तुम्हाला माहीत नसेल, त्या सर्वांना घरातून हाकलून देण्याचं एकमात्र प्रमाण आहे, पर्याय आहे, तो म्हणजे बजरंग बाण आहे. निश्चितपणे तुम्ही बजरंग बाण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जे उपाय तुम्हाला आता पितृपक्षामध्ये काय काय करता येतील, छोटेही उपाय सांगितलेले आहेत, इवन यापूर्वी होऊन गेलेले जे उपाय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि बजरंग बाणसारखी जी दीक्षा आता भरणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं इन्व्हॉल्युशन करायचा प्रयत्न करा. ती बजरंग बाणची दीक्षा घेऊन बजरंग बाण घरामध्ये करा. निश्चितपणे त्याचे शुभ आणि पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जे तुमचे गुरु आहेत त्या गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहून त्यांच्याकडनं कोणत्या साधना, उपासना काही घेता येतील ते घेण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी एखाद्या देवाचं स्थानक आहे, देवीचं स्थानक आहे, देवाचे उपासक आहेत, असे देवीचे मोठे उपासक आहेत, अशा ठिकाणी जावा. आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा जो प्रयत्न केला हा पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा याच्याबद्दल होता. निश्चित आहे की व्हिडिओ खूप मोठा झाला असणार आहे, परंतु हा व्हिडिओ संपूर्ण लाईफमध्ये तुम्हाला तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश टाकणारा हा बनलेलाच असेल, पडलेला सुद्धा असेल. निश्चितपणे याचा आनंद मला आहे. भेटूया अशाच नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सर नमो आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.